केलात या ठिकाणी आपण नारंगी फाल्कन 888 बघितलं, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याच्या विरुद्ध पक्षामध्ये बघितलं तर साईना स्पोर्ट क्लब विरार यांच्यामध्ये गोलंदाजी आहे. म्हणजे ही जी लढत आहे आपल्याला जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. मॅच पाहायला खूप मजा येणार आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि ही लढत अतिशय भिडत चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत VVPL वसई विरार प्रीमियर लीग आणि जसं तुम्ही उल्लेख केला तसा हे जे लोकलचे खेळाडू आहेत त्या लोकलच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने रोहन दादा आणि त्यांची संपूर्ण कमिटी असेल त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाची चांगली सुरुवात हे पर्व पहिलं आहे आणि त्याची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दरम्यान. आणि हा जो मॅच आहे या मॅचमध्ये जो विजयी होईल तो थेट उद्याच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच आणि त्यासाठी त्या प्रकारचा तो प्रयत्न पराकोटींची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे पार्थ पाटील, दुसरीकडे मुंबई रणजीपटू जय बिस्ता हे दोन खेळाडू आहेत, परंतु दुसरीकडून प्रचंड मोठा वेल एक्सपिरियन्स असणारा संघ खऱ्या अर्थानं साईनांचा पॅनल आमच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळते. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम अर्थातच डीबीएनची एक वेगळी ओळख राहिली. नीट अँड क्लीन क्वालिटी फिजिकल डिसेबिलिटी जी स्पर्धा आपण पाहिली अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वानखडे स्टेडियम आणि त्या ठिकाणं आपल्या आगरी कोळी संपूर्णतः सुपुत्र असतील, डीबीएनचं चॅनल असेल, त्यांचं देखील प्रचंड मोठी मेहनत आणि त्या बळावर आज मोठमोठ्या स्पर्धा पालघर, मुंबई उपनगर, मुंबई अनेक ठिकाणं डीबीएनला सातत्यानं आपण पाहिलं आणि त्यांची साथ पुन्हा एकदा ही संपूर्णतः आमची टीम, आमचे मॅन्युअल स्कोरर असतील, आमचे टेक्निकल स्कोरर शिव मुरत आमच्यापर्यंत ती अचूक माहिती देतात. पुन्हा सर्वांचा मी करतोय स्वागत आणि मॅचच्या दिशेनं आपण वळतोय. नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पाहतोय आपण सामना नारंगी फाल्कन्स 888 विरुद्ध साईना स्पोर्ट क्लब विरार यांच्यामध्ये मोठं बॅटल पाहायला मिळेल. 1-1 सामना या ठिकाणी विजयी झालेला आहेत. या ठिकाणी विजयी होत आहे तर या ठिकाणी क्वालिफाय होण्याची संधी प्राप्त होते. पुन्हा एकदा या मैदानावरती खेळण्याची संधी प्राप्त होईल उद्याच्या दिवसामध्ये आणि तो शिक्कामोर्तब नक्कीच या मॅचच्या शेवटाला आपल्याला कळणार आहे. दरम्यान या ठिकाणी पाठीमागच्या सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त खेळी केली, आपल्या अर्धशतकी खेळीपासून 2 धावा दूर राहिला तो पार्थ नाईक आपण पाहतोय स्ट्राईक वरती आणि त्यानंतर आपण पाहतोय एक मुंबईचा मोठा खेळाडू जय बिस्टा. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॅटल हे खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दुसरीकडून इम्रानला आपण पाहतोय न्यू बॉल सातत्यानं हाताळत असताना इम्रानची एक वेगळी ओळख. पहिला चेंडू वर द विकेट, यावेळेला येतोय पहिला चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये सीमारेखा पार, चौकार. पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय वेगानं मारा होता, परंतु त्यावर बॅट स्विंग इतकी फास्ट येतोय डायरेक्टली थर्ड मॅन रिजन मध्ये. चौकारानं पहिल्या चेंडूवर सुरुवात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक यावेळेला अजून एक येतोय ऑफ ड्राईव्ह, सीमारेखा बार, अजून एक चौकार. चांगली सुरुवात आहे. च्या माध्यमातून आपण पाहू शकतोय प्रॉपर लाईन लेन आहे, परंतु क्वालिटी क्रिकेटर. आणि या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण पार्थ नाईकचा तो खेळ पाहिला होता. वैयक्तिक 48 धावींची ती खेळी. पाचच्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि तो खेळाडू पुन्हा एकदा त्या आत्मविश्वासानं मैदानामध्ये तयार आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न यावेळी येतोय डायरेक्टली सीमारेखा पार, षटकार.
इरादे स्पष्ट आहेत पार्थ याचे, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण त्याचा पुन्हा रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. तीच आक्रमकता कंटिन्युअस आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार, बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता आलेला हा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या बघितली आपण तर 14 धावा 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये. चांगला खेळ ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून अक्षरशः मैदानामध्ये पार्थ नाईक आतापर्यंत आग उभाळतोय की काय, आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडून आता प्रेशर आहे, दुसरीकडून तणाव आहे, दबाव आहे. आता इम्रानला खऱ्या अर्थानं तो ब्रेक थ्रू पाहतोय, परंतु पार्थ नाईक पाठच्या मॅचमध्ये देखील तो कन्सिस्टंट खेळ पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेला उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, टिपलाय जे संपलाय खेळ. इम्रानने यावेळेला म्हटलंय एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. गडीबात पहिला पार्थ नाईक येतोय डगआउटच्या दिशेनं. तीच आक्रमक झाले होते त्या ठिकाणी आणि जास्त आक्रमकपणा या ठिकाणी होत असताना शिकार बनलेत इम्रान याच्या गोलंदाजीची आणि बॅक टू डगआउट यावं लागतंय. झेली तितकात सुंदर टिपला गेलाय, वेग होता, उसळी होती चेंडूवरती आणि टायमिंग दिलं नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही. या ठिकाणी झेलबाद बॅक टू डगआउट. नक्कीच चांगली सुरुवात आहे पार्थ नाईकचा. आपण खेळ पाहायला गेलं तर आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं पार्थची एक वेगळी ओळख आहे आणि त्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर आशिष घरत, रेल्वे संघातून सातत्यानं आशिषचा देखील आपण खेळ पाहिलाय. नारंगी फॅल्कॉन्स 888 आणि संघामध्ये खऱ्या अर्थाने ती धार आहे, ती स्टार कास्ट आहे. दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर तितकेच मोठमोठे खेळाडू, दोन संघातील ती लढत खऱ्या अर्थानं पाहण्यात मजा येणार आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 14 धावा धापक्यावर येत असताना इम्राननं त्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा तो मैदानामध्ये सज्ज आहे. वेल एक्सपिरियन्स खेळाडू खऱ्या अर्थानं आशिष. सातत्यानं अनेक वर्ष झाले लेदर क्रिकेटचा तो एक्सपिरियन्स आणि तो खेळाडू. त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा इम्रान सज्ज आहे ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेला भन्नाट वेग आहे, तिखा बाउन्सर आहे. आणि वेगाने उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला नसतं तर मला वाटतं कदाचित तो हेल्मेटवरती आदळलाय चेंडू. जे नजराही त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू होता. हो 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 नक्कीच या ठिकाणी म्हणजे कानाच्या वरच्या साईडला त्याने चेंडू आदळला. वेग भन्नाट होता आणि हीच खासियत आहे इम्रान याची. जरी पहिल्या 3 चेंडूवरती प्रहार आले मात्र नंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता जय विष्टा स्ट्राईकवरती. हो हो बाहेरच्या दिशेने चेंडू. या ठिकाणी यष्टरक्षकाकडून जरी चूक झाली असेल तरी एक या ठिकाणी धाव मिळवण्यामध्ये यश मिळते. वाईडच्या रूपाने एक धाव. ऑपरेटर लाईट बंद ठेवायचे. यस जय. सतरा धावा धापकावर येतात. आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा आणि त्यावर आलेली चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिरिक्त धाव 1+1. उंच आहे, हवेत आहे, यावेळेला पूल केलाय आशिष घरत, ज्याच्या बॅट मधून यावेळेला प्रयत्न आहे अफलातून. बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, परंतु चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आशिषचा राहिलाय, परंतु त्यानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहणार आहोत.
उंच होता, हवेत होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. बघा बॉल रिलीज केला जातोय ज्या वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्या वेळेला पाय आपण क्षेत्ररक्षणाचे पाहतोय. अर्थातच शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 19 धावा धापकावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं देखणदार नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्न चांगला होता सर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 19 धावा धापकावर येतात. तो जर झेल झाला असता तर कदाचित या दिवसातला अतिशय सुरेख झेल, चांगला झेल या ठिकाणी त्याचं नॉमिनेशन झालं असतं. परंतु प्रयत्न मात्र चांगले राहिले आणि वारंवार हे प्रयत्न असेच जर राहिले तर साईनाथ स्पोर्ट क्लब विरार संघाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. धाव संख्या बघितली आपण तर धावफलकावरती 20 धावा. एक खेळाडू बाद झालाय. पार्थ नाईक सारखा मोठा बॅटर जरी बाद झाला असला तरी कुठेतरी फाल्कन, नारंगी फाल्कनचा संघ या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळत आहे. परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. आदित्य आहे गोलंदाजीसाठी मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आहे. आशिष आहेत त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. कोणत्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला चेंडू जातोय. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी वेगाने जातात परंतु एक धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेला. धावसंख्या 21 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आशिष यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहायला गेला तर इनफॉर्म आहे. कालच्या दिवसामध्ये देखील त्याचा तो खेळ, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आशिषचा तो आपण खेळ पाहिला. परंतु यावेळेला वळण घेणारा तो चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. 21 धावा धापकावर ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. ऑन साईडच्या दिशेनं पुल करण्याचा तो प्रयत्न होता. दुसरं षटक आदित्यनं खऱ्या अर्थानं रोख लगावले होते पण तो प्रेशर बनवणारा आणि त्यानंतर हा रिलीज करणारा येतोय चौकार. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. जागा बनवला आणि त्यानंतर सर पॉइंट रिझन मधून 2 खेळाडूंना भेदून यावेळेला सीमारेखा पार चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावा धापकावर. नक्कीच 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने गेलेला चेंडू आहे आणि चेंडू आलाय ओव्हर द रोप. खणखणीत षटकार, सॉरी चौकार. येस, थँक्यू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धापकावर अगदी खुलतंय फुलतंय. धावा धापकावर आपण पाहायला गेलं तर 31 धावा या धापकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जय बिस्ता समोर आहे. 2 खेळाडू दुसरीकडून आशिषला आपण पाहतोय. वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्यांच्या विपक्षात आता विनायक भोईर, मुंबई रणजीपटू, बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे जय बिस्ताय समोर, वसई तालुक्याचा अभिमान अर्थात विनायक भोईर आहे. पहिला चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय.
2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 31 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच विनायक भोईर आपल्याला मुंबईकडून खेळताना पाहिल्या आणि जय विस्टा हा सुद्धा आपल्या फलंदाज मुंबईकडून खेळताना पाहायला दिसतोय. ओहो काय चेंडू हाताळला, अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर वेगाने उसळी घेतली आणि यष्टीरक्षकाने पुढचं काम आपलं पूर्ण केलंय. चांगली लाईन लेंथ या ठिकाणी पिकअप करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात वेगाने आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेला 34 धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मग यावेळेला डायरेक्टली पायावर येऊन चेंडू आदळतोय परंतु कोणत्याही प्रकारची दाद नाहीये. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा बाहेर जात होता, विनायकला माहीत आहे आणि त्या कारणास्तव त्याने पंचांकडे ती दाद केली नाहीये. 34 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे. एकीकडे आशिष आहे दुसरीकडून जय बिस्ता आहे. दोनों भाई दोनों तबाही आहे. एक्झिक्यूट केला गेला 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. जणू काही ऍक्शन रिप्ले आहे की काय सर. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय बॅक टू बॅक. अजून एक अगोदरचं षटकार होतं यावेळेला चौकार आहे परंतु धावफलकावर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनं सर 44 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. मध्ये होते आणि त्याचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी जय बिस्टा यांनी घेतलेला आहे आणि त्याचा समाचार 4 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली निर्णायक धावसंख्या जर बघितली आपण तर नारंगी फाल्कन ट्रिपल एट संघाची. पुन्हा एकदा स्पिनिंगचा वापर केला जातोय. गोलंदाज आणि आदित्य आहेत त्या ठिकाणी. करण रन रेट बघितला आपण आणि प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी दाखवतात आपल्याला 143. कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये जेव्हा बघितलं आपण 135 धावांचा डोंगर होता. आता मात्र ती मजल मारू शकतायत का बघावं लागेल. आणि त्या प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत चालू आहे. त्या प्रकारची फ्लाइंग स्टार्ट आहे त्या प्रकारची ती सुरुवात आतापर्यंत 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. पार्थ नाईक स्वस्तामध्ये गमावला परंतु त्यानंतर आशिषचा तो खेळ जय बिस्ताचा तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ. आदित्यला त्या धावेंना रोखायचं आहे आणि ते रोखण्यासाठी ऑन साईडच्या दिशेनं बॅटच्या रडारमध्ये तितक्याचा यावेळेला आला नव्हता. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. सिंगल धावेने धावफलकावर आतापर्यंत 47 आहेत. 47 धावा धावफलकावरती जर आपण बघितलं तर 3.2चा खेळ पूर्ण झालेला आहे. हो हो अतिशय सुरेख फटका. घुटना टेका तमाशा देखा चेंडू आउट ऑफ द पार्क आलाय कणकणी षटकार. केला गेलाय. अगदी चांगला उल्लेख. हुकचा फटका आहे आणि बॅटला प्रॉपर रडारमध्ये येत असताना डायरेक्टली सीमा रेखा पार. षटकारांना धावफलकावर 50 पार आहे. 52 धावा
नारंगी फॅल्कॉन्स 888 संघाच्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आदित्यवर आतापर्यंत तो हवी आहे यंगस्टर खेळाडू आणि त्याच्या समोर खऱ्या अर्थानं ते डिफिकल्ट टास्क आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेला ड्राईव्ह केला जातोय. हे बघा चुकीचं रूपांतर आता हा बोनसद्वारे नशिबाची साथ म्हणावी लागेल आणि अजून एक येतोय ह्यावेळेला चौकार. होती फटक्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी आणि शेवटपर्यंत नजरा नाही जमवू शकले. आता या ठिकाणी ऑन साईडला सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव पूर्ण, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय वेगाने. आणि जर बघितलं ना सर आपण तर मोठे फटके येत आहेत, परंतु की रनिंग बिटवीन सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळते दोन्ही बॅटरला. आपण पाहतोय मैदानामध्ये नारंगी फाल्कन्स 888 संघ. बघा पहिल्या 4 षटकांचा खेळ 24 चेंडूंचा खेळ होत असताना 49 धावा आतापर्यंत त्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात जय बिस्ता वैयक्तिक 25 धावींची खेळ आहे. दुसरीकडून आशिष घरत 8 चेंडू 16 धावींची खेळ आणि त्यावर तब्बल 59 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील येणारे 6 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 6 षटक किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ आहे. 2 मातब्बर संघ आहेत सर. 2 संघांचा आपण आत्मविश्वास पाहायला गेला तर 2 विनर संघ, 2 विजेते संघ आणि त्या 2 विजेत्या संघातूनही लढत आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत VVPL वसई विरार प्रीमियर लीग आणि ह्या लीग मधील हा चित्तथरारक हा सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. नक्कीच आपण जसा उल्लेख केला तसा बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. दोन्ही संघ एक सामना विजयी आहेत. आता मात्र या ठिकाणी कोण विजयाची मुहूर्तमेढ पुढच्या फेरीसाठी रोवणार ते बघावे लागेल. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा आशिष घरत 8 चेंडू आतापर्यंत फेस केले तर 16 धावा वैयक्तिक या ठिकाणी ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इम्रान पाहायला मिळते आपल्याला ऑन मार्क. इम्रानचा पहिला चेंडू असेल आणि फेस करतील आशिष. हो बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. भन्नाट वेग आहे आणि वेगाला तोड नाही आहे इम्रान यांच्या. नाही वेग आहे, चांगला वेग आहे, परंतु पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेमध्ये त्याचा देखील त्या वेगाचा फायदा घेतला होता. 2 फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 19 धावा इम्रानला आल्या होत्या, परंतु त्यानंतर इम्रान खऱ्या अर्थानं कमबॅक करणं जाणतोय. विकेट टेकर गोलंदाज खऱ्या अर्थानं इम्रानची ती वेगळी ओळख आहे आणि तो इम्रान यावेळेला गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा. समोर आशिष घरत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं कन्सिस्टंट खेळाडू म्हणून आशिषची ती एक वेगळी ओळख आहे. आशिषच्या आत्मविश्वासानं इम्रानच्या समोर आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. दुसरा चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा इम्रान यावेळेला बॅटच्या रडारमध्ये येतोय. लॉंग ऑर्मच्या डोक्यावरनं लांब 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 षटकार. शकता अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आणि सरळ त्या लाईट्स वरती आदळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटक्यामध्ये पॉवर होती सर, ताकद होती खऱ्या अर्थानं. इम्रान आणि इम्रानच्या विपक्षामध्ये आता आशिष अक्षरशः तुटून पडलाय. काय पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आशिष संघाच्या बाहेर होता, परंतु त्यानंतर मयूर मांगेलानं दाखवलेला तो विश्वास आणि त्या विश्वासावर आतापर्यंत आशिष त्या प्रकारची ती कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त खेळ आशिषचा आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज आशिष स्वतःला इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते.
69 59 धावा धापकावर येतात. आशिष वैयक्तिक 26. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. 4.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 70 धावा धापकावर येतात. नक्कीच 70 धावा धावफलकावरती या ठिकाणी नारंगी फाल्कन 888 संघ आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जय बिस्टा आणि आशिष घरत यांची. जर तुलना बघितली तर जय बिस्टा 12 चेंडूवरती 26 धावांची खेळी आणि आशिष 12 चेंडू आणि 27 धावांची खेळी. म्हणजे बरोबरीत या ठिकाणी कुठेतरी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्हीही फलंदाज आक्रमक होताना इम्रानवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र जय बिस्टा कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतोय बघावं लागेल. आतापर्यंत हावी झाला आहे आशिष. तर संधी आहे जय बिस्टा यांना. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी थांबवले या ठिकाणी. चांगलं कॉलिंग म्हणता येईल आणि एकाच धावेतील समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 71 71 धावा. 71 71 धावा धापकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू पार्थ नाईक खऱ्या अर्थानं स्वस्तात गमावला आणि त्यानंतर 2 खेळाडूंची ती भागीदारी, ती पार्टनरशिप आतापर्यंत मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारी राहिली आणि त्या बळावर नारंगी फॅल्कॉन्स 888चा धावा धापकावर अक्षरशः आता धावत आहेत. 71 71 धावा धापकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 1 to go. पुन्हा या वेगळ्या शैलीनं क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा सजलेला नटलेला हा फटका येतोय पुन्हा एकदा. सीमारेखा पार चौकार. धावेनं आतापर्यंत धावा अगदी मैदानामध्ये धावत आहेत. 2 खेळाडूंची ती पार्टनरशिप. यावेळेला ब्रेक थ्रू गरजेचा आहे आणि तो ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी संघाचं ट्रम्प कार्ड, संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच मुंबई रणजीपटू विनायक भोईर या खेळाडूला आणलाय. आणि नक्कीच विनायक भोईर या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवत आहेत का, या धावांना रोख लावतात का बघावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आहे. आणि पाठीमागचा जर फटका बघितला ना सर, आशिष घरत यांचा अतिशय म्हणजे जबरदस्त स्ट्रोक, आपला क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. पायावरचा चेंडू होता आणि त्याला त्याची फक्त दिशा दिली गेली. आता मात्र विनायकाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा करायचा वापर. पंचांचं बोट हवेत आणि अगोदर देखील आपण ती चर्चा साधली होती. खऱ्या अर्थानं तो ब्रेक थ्रू गरजेचा आहे आणि तो ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी यावेळेला खऱ्या अर्थानं विनायक भोईर संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा शस्त्र आणलं होतं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला तो योग्य तो विकेट योग्य त्या वेळेला यावेळेला आशिष घरत ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम, आशिष घरत येतोय यावेळेला डगआउटच्या दिशेनं. ज्या गोष्टीसाठी या ठिकाणी विनायक भोईर यांना आणलं होतं त्याने ते काम केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी धावांचा पाऊस अक्षरशः बरसत होता. आशिष घरं जर बघितले आपण तर 14 चेंडूंची खेळी केली, 31 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय त्यांच्या रूपानं संघाला साजेशी खेळी पाहायला मिळाली. मात्र त्या ठिकाणी साईनाथ स्पोर्ट क्लब मार्फत जसं तुम्ही उल्लेख केलात की ट्रम्प कार्डचा वापर केला आहे
आणि नक्कीच या ठिकाणी आयकॉन सारखी खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. बघा संपूर्ण आता डगाऊट त्या आशाभूत नजरानं सर पाहत होता आणि तो ब्रेक थ्रू विनायक भोईर. न्यू बॅटर प्रिन्स परेरा. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो. पहिल्या चेंडूवर आपलं वैयक्तिक खातं हे खेळलं जात आहे, परंतु धावफलकावर 77. षटक आपण पाहायला गेलं तर 6वं षटक मार्गस्थ आहे. 5.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. जय बिस्ता दुसरीकडून आहे. 2 मुंबई रणजीपट्टू खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 खेळाडू एकमेकांच्या विपक्षात आहेत. नक्कीच हा चेंडू पाहू शकता या ढकलण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या कौशल्याचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडासा वेग होता. आता मात्र या ठिकाणी ऑनसाईडला सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. आणि हेच असतं सर क्रिकेटमध्ये, ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर जो दबाव असतो तो दबाव थोडासा रिलीज करायचा असतो. आणि तेच आता आपण जर बघितलं तर नारंगी फाल्कन्स ट्रिपल ए संघामार्फत जय बिस्टा आणि प्रिन्सचा जर उल्लेख केला तर प्रिन्स हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि तशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. या ठिकाणी थ्रो चांगला झाला आहे. पंचांकडे दाद मागितले आहे, मात्र पंचांनी दाद फेटाळले आहे. 2 धावा निश्चितच मिळतील. बघा पहिल्या 6 षटकांचा खेळ ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. अगदी वेगानं आला होता. फेकीत नेकी होती, परंतु तितक्याच चांगल्या अगदी जीवाच्या आकांतानं आपण पाहू शकतोय रन कंप्लीट केली जाते. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मनचुरन कहते हैं. 2 धावा अगदी चपळाईनं धावफलकामध्ये कंप्लीट करत असताना पहिल्या 6 षटकांचा खेळ 80 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऐंशी धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विनायक भोईर या अगोदरचं षटक अगदी तिखट मारा आपल्याला पाहायला मिळाला. चांगले प्रॉपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी मैदानामध्ये पाहत असताना 80 धावा धावफलकावर येणारे 24 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. नारंगी फाल्कॉन्स अनेक मोठमोठे खेळाडू, मयूर मांगेला असेल, हितेश म्हात्रे असेल, मोठमोठे खेळाडू आहेत. फिनिशर चांगले खेळाडू आपण पाहतोय, परंतु यावेळेला लोअर फुलटचचा चेंडू पाठवून दिला. यावेळेला लांब 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 सीमारेखा पार षटकार. इंटरेस्टिंग आहे. आपण पाहू शकतोय बघा लोअर फुलटचचा चेंडू होता आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठवून दिला. लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा षटकार. षटकारानं धावफलक खोलताय फुलताय 86. 86 धावा हे आतापर्यंत. बघा बॉल द्यायचं आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव विसरला यष्टिरक्षकाकडे. निर्धाव येतोय, परंतु वैयक्तिक 45 धावांची खेळी. सांघिक धावफलक 96. 86 धावा आतापर्यंत. 96 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला सॉरी प्रिन्स परेरा होते त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आणि त्यांचा झेल सुटतोय. प्रिन्स परेरा बघा ज्या वेळेला झेल सुटते ना त्या वेळेला आठवतं तर कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान. अगदी 16 धावेंवर द रोहित शर्मा हिटमॅन शर्मा यांचा झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावींची ती खेळी. सर्व गोष्टी आहेत त्या आठवणीनं उजाळी देणार आहोत. तुर्ताच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आगळ्या वेगळ्या स्टाईलनं यावेळेला फटका एक्झिक्यूट केला जातोय. येतोय सीमारेखा पार
षटकारानं वैयक्तिक 53 धावेंची खेळी. एकदा जय बिस्तासाठी जोरदार टाळ्या. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. 24 चेंडू 53 धावेंची अफलातून खेळी. ऑल इंडिया आयकॉन आज मैदानामध्ये अक्षरशः तळपतोय आणि स्वतःला इतकंच म्हणतोय, ना संघर्ष ना तकलीफ आहे, फिर क्या मजा जीने में. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जय भिस्ताचा आपल्याला पाहायला मिळतोय. वेग होता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो आणि तो वेगाचा खऱ्या अर्थानं पुरेपूर फायदा घेत असताना धापकावर खुलताय सांघिक धापक 105 105 7.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. रितेश बोहरा आणि त्याच्या विपक्षामध्ये केलेलं हे आक्रमण लेन थोडीशी भरकटत असताना आपल्याला पाहायला मिळालं. थोडासा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा होता आणि त्यावर तो प्रयत्न. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु तितक्याच चांगल्यारीत्या फटका एक्झिक्यूट केला जातोय. सिंगलचं धुक्क्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. जर का डायरेक्ट हिट असता तर दृश्य काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चिते की चाल बाज की नजर और जय बिस्ता के रन पे कभी संदेह नहीं करते. साला कभी भी मात दे सकती है. वा, छान उल्लेख केला सर तुम्ही. आणि नक्कीच 25 चेंडू आणि 55 धावांची खेळी. जय बिस्टा जास्तीत जास्त स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न आता मात्र केला जाईल. आक्रमण करतोय रितेश बोहरा याच्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितलं तर 140 140 पर्यंत मजल मारू शकतात कदाचित नारंगी फाल्कन 888 संघ. सायना स्पोर्टची गोलंदाजी तिखट होती, मात्र आक्रमण जय पुढे काहीसा कमी पडताना पाहायला मिळतोय आपल्याला. रितेशचा पुढचा चेंडू जयसाठी. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू ओव्हर द रोप. पंचांचा इशारा आलाय. बिग 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 षटकार. हालू चिक यस थँक्यू डिझाईन. 113 जय बिस्ताच्या वैयक्तिक 61 धावेंची खेळी आतापर्यंत. जयचा आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामन्याचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय आणि त्या प्रकारचा खेळ आज जयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेला कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. टिपलाय जय बिस्ताचा तो अफलातून खेळ. लागतोय पूर्णविराम. येस डीजे. जबरदस्त पारी आपण पाहतोय. 27 बॉल आणि 61 धावा. 3 चौकार आणि 6 षटकार. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी. नक्कीच डगआउट म्हणून टाळ्या होणार आणि सगळ्यांनीच टाळ्या या ठिकाणी वाजवल्या पाहिजे. जय बिस्टासाठी कौतुक केलं पाहिजे. काय फलंदाजी पाहिल्या. कारण नारंगी फाल्कन 888चा संघ जर बघितला आपण तर सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर बघितलं आक्रमण जय बिस्टाचं. 27 चेंडू आणि 61 धावांची खेळी. जय बिस्टाने चांगला झेली त्या ठिकाणी. पॉईंटच्या दिशेने टिपलाय. आदित्यनं खऱ्या अर्थानं यंगस्टर खेळाडू आहे, परंतु जय अतिशय अफलातून खेळ. 61 धावेंची खेळी. न्यू बॅटर तालुका आयकॉन मयूर मांगेला येतोय. बघा धार आहे नारंगी संघ, नारंगी फाल्कॉन्स 888 आणि त्या संघाची एक वेगळी धार आहे. मोठमोठे फलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेलं तर तो चांगला खेळ सातत्यानं त्यांचा आपण पाहिलाय. प्रिन्स परेरा दुसरीकडून वैयक्तिक 4 धावांची खेळी. पहिल्या 8 षटकांचा खेळ 113 धावा धापकावर येतात. येणारे 12 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणारे येणारे 12 चेंडू किती धावा त्या धापकावर बनवल्या जातील. समोरचा संघ खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावासा वाटतोय. तितक्याच ताकदीचा आहे, तितक्याच अनुभवाचा आहे. वेल एक्सपिरियन्स खेळाडू सातत्यानं. आणि तो संघ आपण पाहायला गेलं तर ह्या मैदानामध्ये सातत्यानं तो विनायक भोईर सारखा खेळाडू असेल, त्यानंतर भरत पाटील सारखा खेळाडू असेल. प्रत्येकाची ते आशाभूत नजरेनं अनेक जण ह्या स्पर्धेला पाहण्यासाठी आल्यात आणि 2 विनर संघ, 2 मातब्बर संघातील ही लढत आपल्या भेटीला येत असताना पाहतोय. नक्कीच
9वं षटक असेल आणि आता मात्र प्रिन्स परेलाला स्ट्राईकची संधी मिळालेली आहे. बऱ्याच वेळ बघितला पण तर नॉन स्ट्राईक एंडलाच उभी होते, कारण जय बिस्टाची आक्रमकता आपण पाहिली होती. आता मात्र प्रिन्स परेरा संघासाठी पुन्हा एकदा योगदान देण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते. दरम्यान मयूर पाठीमागच्या सामन्यामध्ये मयूरची सुद्धा खेळी चांगली झालेली आहे. त्या ठिकाणी पहिली षटकारांची हॅट्रिक मयूर याच्या नावावरती आजच्या दिवसात आपण पाहायला मिळाली. त्यानंतर या ठिकाणी ओहो आतमध्ये वळवण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. गोलंदाज वेदांत पाहतोय आपण पाठीमागच्या षटकामध्ये थोडेसे महागडे जरूर ठरले होते, परंतु आता मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक केलंय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू हाताळलाय. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. यष्टीरक्षक आपलं काम पूर्णपणे बजावतोय. दुसरा चेंडू आलाय डॉट. बघा डॉट येतोय. पहिले 2 चेंडू खऱ्या अर्थानं निर्धाव येतात आणि ते निर्धाव चेंडू प्रेशर बनवणार आहेत. 113 धावा धापकावर आहेत. येणाऱ्या 10 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये ते किती धावा धापकावर बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट साईनाथ स्पोर्ट्स क्लब संघाच्या समोर ठेवला जाईल. 2 मातब्बर संघातील ही लढत. पुढील चेंडू पहिले 2 चेंडू निर्धाव आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू होता ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु चुकी मैदानाच्या आत आणि येतोय चेंडू. थर्डमॅन हालू थर्ड हालू हॅलो 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 हालू चिक हालू चिक हालू चिक हॅलो हॅलो हालू हॅलो हालू चिक हॅलो 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 हालू हालू चिक हॅलो 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 हालू चिक हालू चिक. आवाज येतोय थोडासा बारीक येतोय. हालू चिक द्या आवाज दे थोडासा. हॅलो हॅलो हालू चिक हॅलो 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 हालू चिक. आवाज येतोय पण बारीक येतोय. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो नो चेंडू या ठिकाणी दंडित केलंय नो चेंडू आहे पंचांचा इशारा येतोय बोट हवेमध्ये गर 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 फिरणार आणि आता येणार सुपर हिट म्हणजेच फ्री हिट हॅलो नक्कीच 9.2चा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आणि नो चेंडू आहे नो चेंडू होती सुपर हिटची संधी मिळते फलंदाज पाहतोय आपण कार्तिक मोठा फटका येतोय का बघावं लागेल कार्तिक फ्री हिटची संधी आहे जर आपण बघितलं सायना स्पोर्ट मार्फत सामना एकदम टाईट आहे मात्र आला या फ्री हिट फ्री तो मोठा प्रहार करतोय का कार्तिक का पाहावं लागेल धाव संख्या 126 126 ओहो सुरेख फटका या ठिकाणी फ्रीडचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय पण आलाय बिग 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 षटकार हॅलो चिक 132 132 धावा धापकावर येतात सन्मानजनक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नारंगी फाल्कॉन्स 888चा संघ आपण पाहतोय या अगोदर 135चा पाठलाग होता पुन्हा एकदा तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आता कार्तिकला आपण पाहतोय चांगला खेळ कार्तिकच्या बॅटमधून फ्री हिटचं चिन्ह होता आणि त्यावर तो पुरेपूर फायदा घेत असताना षटकार येतो अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा तो खेळ बाकी असणार आहे 132 येणारे 4 चेंडू किती धावा धापकावर बनवले जातील किती धावींचा तो टार्गेट धापकावर ठेवला जाईल खोलवा टप्प्याचा चेंडू आहे यावेळेला दिशा देण्याचं काम डाऊन द ग्राउंड खेळला जातोय सिंगल धाव धापकामध्ये येत असताना दुसरीचा प्रयत्न फेकीत नेकीने आणि अगदी वेगानं चपळाईनं ती धाव धापकामध्ये कंप्लीट केली जाते बघा या इनिंगमध्ये 1 ते 2 वेळा असं झालं आणि त्यावर चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या 2 धावा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अगदी सहज आणि सोप्यारित्या खऱ्या अर्थानं तो गोलंदाज तो चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न परंतु येथून जर का डायरेक्ट हिट झाला असता तर खेळाडूला माघारी जावं असलं सिंगल धाव धापकामध्ये येत असताना कार्तिक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे वैयक्तिक 10 धावींची कार्तिकची ती खेळी आणि तबावर चांगला खेळ आतापर्यंत कार्तिकच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो येथून 1 ते 2 चौकार षटकार नारंगी फाल्कॉनचा संघ आपण पाहतोय 134 134 धावा सर आतापर्यंत धापकावर आहेत नक्कीच आणि येणाऱ्या चेंडूवरती सरासरी जर बघितली आपण धावसंख्या आली तर 142 म्हणजे 142 पर्यंत मजल मारू शकतायत हो हो सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळाय निर्धाव चेंडू आहे या ठिकाणी निश्चितच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पुढच्या 2 चेंडूवरती राहिलेली आहे रितेश बोरा याची
आणि दोन दोन चेंडू असतील या पहिल्या इनिंगचे. आणि या दोन चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा, म्हणजे 6-6चे 2 फटके येत आहेत का, 4-4चे 2 फटके येत आहेत का, जास्तीत जास्त किती धावा गोळा करू शकतात बघावं लागेल. की दोन्ही बॉल या ठिकाणी डॉट करण्यामध्ये यश मिळते, कारण पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. रितेश बोरायचा पुढचा चेंडू कार्तिकसाठी या ठिकाणी अतिरिक्त चेंडू आहे, लेग साईडच्या बाहेरचा चेंडू आहे आणि पंच वाईड म्हणून या ठिकाणी घोषित करतायत. वाईड येतोय खऱ्या अर्थानं. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण तो चेंडू पाहू शकतो. टिचून मारा करण्याचा तो प्रयत्न राहिला होता, परंतु त्यानंतर आउटसाईड द लेग स्टम्पचा मारा, डाव्या इष्टेच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाफकावर आतापर्यंत 135. वेलकम विवेक कदम सर. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. लोअर फुलटचचा चेंडू यावेळेला दिशा देण्याचं काम, डाऊन द ग्राउंड येतोय चेंडू, सीमा रेखा पार, चौकार. फुलवर्ड चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटसला तो कन्वर्ट केला आणि त्यानंतर हे क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, 1 बार देखो 10 बार देखो 1000 बार देखो, हा फटका पाहत राहावं असं वाटतंय आणि त्या प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला गेला. 4 धावा धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, गती परिवर्तन, परंतु यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त धाव धाफकामध्ये येते. रितेशनं काहीतरी वेगळा प्रयत्न यावेळेला. धाफकावर आतापर्यंत 140 धावा ह्या धाफकावर येत आहेत. या अगोदर सर आपण पाहायला गेलं तर 134 135चा तो पाठलाग होता. आतापर्यंत 140 आहे. शेवटच्या चेंडूंचा अजून देखील तो खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा त्या धाफकावर बनवल्या जातील. नक्कीच. आणि लांबच षटक पाहायला मिळतं. आपल्याला 8 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि हा 9वा चेंडू हाताळेल रितेश. मात्र हा शेवटचा चेंडू या ठिकाणी सुरक्षित हाताळला आहे. 1 धाव होते का बघावी लागेल. निश्चितच या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 141. 141 आणि 142चं टार्गेट ठेवलंय सायना स्पोर्ट क्लब विरारसमोर. बघा 141 धावा ह्या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 60 चेंडूंचा खेळ, 142चा पाठलाग आता समोरच्या संघाला करायचा आहे. मातब्बर 2 संघ, 2 विनर संघातील लढत आपल्याला पाहायला मिळते. नारंगी फॅल्कॉन 888 आणि त्यांच्या विपक्षात सायना स्पोर्ट्स क्लब विरार. 142चा पाठलाग समोरच्या संघासमोर ठेवलेला आहे. ऐकूया तुर्ताज मॅच समरीकडे देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर त्या अगोदर 2 लुझर संघ, 2 पराभूत संघ आणि 2 पराभूत संघातील आपण तो टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी तुकाराम मंगेला सर हे जॉईन असणार आहेत. टॉस साठी यायचं. फुलपाडा वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये विकास 0700. 2 पराभूत संघ आपण यायचे त्वरितच. इनिंग ब्रेकमध्ये आपण मित्रांनो टॉस करतोय, ह्याची देखील काळजी घेत जा. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुलपाडा वॉरियर्स कर्णधार दोन्ही संघाचे आपण पाठवायचे आहेत मुख्य मंचाच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. विकास 0700. बघा आपण देखील यायचं आहे. फुलपाडा वॉरियर्स संघ मला वाटते कर्णधार येथे उपस्थित आहे.